तत्कालीन आयजी असलेल्या जालिंदर सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार आपल्याकडे आली असा धक्कादायक दावा केलाय भाजप आमदार सुरेश धस यांनी। पुण्यातली विवाहिता वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबियांना अटक झाली आहे। पैशांच्या हव्यासामुळे वैष्णवीचा जीव घेतल्याचा आरोप हगवणे कुटुंबावर आहे। याच हगवणेंचे निकटवर्ती नातेवाईक आयजी सुपेकर यांच्याबाबतही आता वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांनी सुपेकरांबाबत केलेल्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते। याच दरम्यान सुपेकरांनी पदाचा गैरवापर करत हगवणे कुटुंबियांची मदत केल्याचा आरोप धस यांनी केलाय। हगवणे बंधूंना अवैध पद्धतीने शस्त्र परवाना देणं आणि वैष्णवी हगवणे हिच्या तक्रारीवर कारवाई करू नये यासाठी आयजी पोस्टवर असलेला माणूस 1 लाख रुपये रोख घेतो आणि 50,000चा मोबाईल घेतो, यापेक्षा दुर्दैव काय असावं असं धस यांनी म्हटलंय। ते पुढे असंही म्हणाले की सुपेकर बाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्यात। जेलमध्ये आरोपींना 300 कोटी रुपये दे म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे। नातेवाईकांच्या सुनेकडून पैसे मागता याचा अर्थ सुपेकर हा 100% फॉल्टी आहे। नैतिकता नावाची गोष्ट राहिली नाही। गोष्ट किती खालच्या थराला गेली आहे याचं हे उदाहरण आहे असंही सुरेश धस यांनी म्हटलंय। ऐकूया भाजप आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले। त्या हगवण्यांचं तर जाऊ द्याच, परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक आहे, सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख 1 लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम भेट, याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे। आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर, या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत। जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे। ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ 100% तुम्ही फॉल्टी आहात। हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय। याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही। नैतिकता खूप खाली ढासळत चालली, त्याचं हे उत्तम उदाहरण। अरे 150 कोटीची प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला, आता कोण खाणार आहेत? आणि बाहेर आले तरी ह्यांना शेणच हाणणार आहेत लोक। आणि मला तर वाटतं ही किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ, समाजाने शेण आणि रेंदाण ती संघच ठेवायला पाहिजे। यांचा शेण ते उद्धव ठाकरे साहेबाच्या का पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं, तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी तंबाटे हाणले। नुसते तंबाटे हाणून नाही जमलं पाहिजे, यांना आहे ना मोठमोठ्याने कवटं हाणायला पाहिजे। तंबाट्याने काय व्हायचं नाही, कवटाने यांची डोके फुटतील असं। आणि एकदा कवाट जर पाठाडात बसलं तर कवाट काय असतं हे त्यांना कळायला पाहिजे। मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी। आपण गोळा करून ठेवू आणि हे जर कधी जामिनावर सुटले यांच्या मागच 2-4 गाड्या आणि कवटं हगवणे आणि सापडला तर सुपेकर। तर अशा पद्धतीने ह्या लोकांना वागवलं पाहिजे। तेव्हा हे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही। अरे आमची गरिबी बरी ना, आमचे गरीब माणसं बरे ना, ज्यांच्याकडे कोटी नाहीत, लाखात नाहीत, हजारात, पण आम्ही सुखी आहोत ना, घरात सुखी आहोत, तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। तेव्हा मी अधिकचं काही न बोलता माननीय मुंडे साहेबांच्या बद्दलचे एकंदरीत सुपेकरांवर पोलीस खात्याच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता। त्यामुळे जालिंदर सुपेकर यांना पदानावती करण्यात आली। विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावरून काढत सुपेकरांची बदली झाली। आता ते उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर कार्यरत आहेत। पण भाजप आमदार सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकरांबाबत केलेल्या दाव्यामुळे सुपेकरांच्या अडचणी वाढणार असं सध्या दिसतंय। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।